केलं तर खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय। भारतीय जनता पार्टी पुरस्कृत भाताण यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेली ही स्पर्धा आणि अगदी दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय। चला पुढील मॅच साठी मी विनंती करते दोन्ही संघ जे असतील शौर्य 11 भिंगारवाडी आणि त्याच समोर आपल्याला पाहायला गेलं तर शेडूंग दोन्ही संघाला विनंती असेल की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। वडगर यस थँक्यू। शौर्य 11 भिंगारवाडी आणि त्यांच्या समोर खेळणार वडगर संघ। जबरदस्त बॅटल आपल्याला जरूर पाहायला मिळेल। दोन्ही संघाला देखील विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आणि मैदानाच्या आत जेवढा वेळ आपल्याला वाचवता येईल तेवढा वेळ वाचवायचा आहे। खूप खूप आभार मी आयोजकांच्या माध्यमातून मी अगदी मनापासून करतोय, कारण त्यांनी आम्हाला इथे या समालोचन करण्याची संधी दिली। भारतीय जनता पार्टी भाताण सर्वांचा आयोजक कमिटीचा मी अगदी मनापासून आभार मानतो। हॅलो, आपण स्वागत कक्षामध्ये पाहू शकाल भिंगारवाडी गावचे सुपुत्र आणि रायगड समालोचक आशुष यांचा मातृभाषेमधला एक गोड आवाज प्रवीण यशस्वी यांना पाहू शकाल। त्यांचं आपण स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर करूया। विनोद शिंदे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत, त्यांचे आपण मनापासून आभार मानूया। हाँ, विनोद शिंदे यांच्याकडून जर शेडूंग टीमची बॅटिंग असेल तर बॅटिंग असेल तर षटकार 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि बॉलिंग असेल तर 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल। थँक्यू। शेडूंग चला वडगर संघ आपला 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। प्लीज ही विनंती असेल। नाणेफेकीचं कौल जरूर लागलं भिंगारवाडी संघाच्या बाजूने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय या सत्रामध्ये घेतलाय। चला विनंती असेल वडगर संघ आपला 12वा प्रतिनिधी त्वरित समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। धन्यवाद। 4 षटकाची मॅच असेल। पहिलं षटक अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकामध्ये आपण मात्र 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पाहू शकता आणि क्रिकेट खेळत असताना हा मुख्य नियम मॅन्डेटरी पॉवर प्ले। ज्या पॉवर प्लेच्या गोलंदाजीमध्ये गोलंदाजी करताना संघ आपण पाहणार वडगर संघ 2 मात्र खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकता। मॅचला नक्कीच सुरुवात होईल। स्ट्रायकर एंडला आपण पाहतो सचिन लहाडे, एक मोठं नाव भिंगारवाडी संघाच्या माध्यमातून जर विचार करायचा झाला स्ट्राइक मात्र त्यांच्या वाट्याला आली गेली आहे। पाहणं गरजेचं 4 षटक आणि किती धावा जमा करेल भिंगारवाडी संघ, कारण नाणेफेकीचं कौल जरूर त्यांच्या बाजूने लागला गेला। एकंदरीत बॅटिंग आमची चांगली आहे आणि या खेळपट्टीवर आम्ही चांगल्या धावा जमा करू शकतो या अनुषंगाने मात्र भिंगारवाडी संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल। चला दोन्ही संघाला हीच कळकळीची विनंती असेल आपण त्वरित मॅचला सुरुवात करायची आहे। जबरदस्त बॅटल एकंदरीत पाहायला गेलं तर वडगर आणि या भिंगारवाडी या दोन्ही संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाजीसाठी सज्ज देखील झालाय रमेश मेहर। क्षेत्ररक्षकाची विवरचना जर पाहायला गेली तर 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतो लॉंग ऑफ आणि काऊ कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत 38 सर्कलच्या बाहेर। तदनंतर आपण पाहिलं गेलं फ्लाय स्लिप, लेग स्लिप, पॉइंट, कव्हर, स्क्वेअर लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेग। गोलंदाजीला सुरुवात होते सचिन
रमेश पहिला चेंडू हवेत उडवला गेलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरून येत आहेत, चूक केली जातीये आणि बघा काय घडलं जातंय आणि झेल सुटली जाते आणि सचिन लहाने सारख्या एक मोठ्या फलंदाजाला जीवनदान दिलं जात आहे. हे किती महागड ठरलं जाईल हा येणारा काल, येणारा वेळ नक्कीच सांगून जाणार आहे. आणि या स्पर्धेचा विक्रम देखील सांगितला जातो. 28 कॅचेस या स्पर्धेमध्ये अद्यापपर्यंत सोडल्या गेल्या आहेत, हे आमचे साथी गुणलेखक आम्हाला सांगतायत. आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने जर पाहिला गेला तर आजचा हा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये तब्बल 28 टोटल कालच्या दिवसापासून 28 कॅचेस सोडल्या गेल्यात. आणि नक्कीच खराब असं क्षेत्ररक्षण इथून या पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतंय वडगर संघाच्या माध्यमातून. खोलवर पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने मध्ये खेळला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरून येत आहेत. एक धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं, 2 धावेला 3 धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि इथून मात्र खराब असं क्षेत्ररक्षण एकंदरीत पाहायला गेलं तर वडगर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 2 चेंडूचा खेळ संपला गेला. सचिन लहाने यासारख्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान दिलंय. वडगर संघ हे थोडस महागड ठरणार आहे तुमच्यासाठी, कारण सचिन लहाने एक मोठं नाव आहे भिंगारवाडी या संघाच्या माध्यमातून जर विचार करायचा गेला तर. आपल्या स्लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने खेळला गेला. खूप दूरवरून क्षेत्ररक्षक येतात, थोडीशी चुकी फेक आपल्याला पाहायला मिळली गेली आणि तिथून मात्र 1 धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. खराब असं क्षेत्ररक्षण एकंदरीत पाहायला गेलं आणि एकंदरीत आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते रनआउटच्या स्वरूपात. मुख्य पंच नॉट आउट. यस, या 2 धावा मिळाल्या जात आहेत. वडगर संघ चूक करतायत. मैदानाच्या आतमध्ये एक धाव किती महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करायला उतराल ना तेव्हा मात्र या चुका तुम्हाला आठवतील, कारण नाईटच्या स्पर्धेमध्ये आपण नेहमीच पाहतो धावा करणं थोडंसं डिफिकल्ट होतं आणि जेव्हा तुम्ही बॅटिंग कराल, जेव्हा तुम्हाला चेसिंग येईल तेव्हा तुम्हाला या धावा आठवतील. आता मात्र बऱ्याच उशिरा वेळानंतर स्ट्राईक रोटेट केली जाते. प्रतीक येथील स्ट्रायकर एंडला. कुट्टप्प्याचा चेंडू बॅकफुटला आले गेले, कट करण्याचा प्रयत्न असे अपयशी ठरले गेले आणि थेट चेंडू विसावला जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एकंदरीत बऱ्याच उशिरा वेळानंतर हा येतो निर्धाव चेंडू. 4 चेंडूचा खेळ संपला जातोय. आपण पाहतोय तब्बल धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 7 रन्स. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरून येतील, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू लँड होतोय आणि एकंदरीत याही चेंडूवर मात्र मिळतायत 2 धावा आणि या 2 धावेने 9 ही धावसंख्या आपण पाहतोय. एकंदरीत विचार करायचा झाला रमेश मेहर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळतायत. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होतोय, परंतु क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतायत आणि त्यांच्यामुळे इथे मात्र अतिरिक्त धावा खर्च केल्या जात आहेत वडगर संघाच्या माध्यमातून. पुनश्च गोलंदाज सज्ज होतील. अवले समोरच्या दिशेने उडवलाय चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत, परंतु चेंडूपर्यंत पोहोचणे अगोदर इथून मात्र मिळाल्या जात आहेत या 2 धावा. या 2 धावेने मला असं वाटतं पहिल्या षटकाचा वाजवी खेळ देखील संपला जातोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय भिंगारवाडी संघाची धावसंख्या बिनगडी बाद 11. विनंती करतो रुपेशजी पाटील साहेब अष्टे गावचे एक ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांना भी विनंती करतो की आपण ही या आमच्या या मानाचा आमच्या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. रुपेशजी पाटील साहेब अष्टे यांना कळकळीची विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून
की आपण या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. वळत्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपला, अखेरीस 11 धावा लागल्या गेल्या. एकंदरीत आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये एकही चौकार किंबहुना एकही षटकार लगावला गेला नाहीये. एकंदरीत चांगली गोलंदाजी झाली, परंतु थोडंसं खराब अशी क्षेत्ररक्षण झालं गेलं ते म्हणजे वडगर संघाच्या माध्यमातून, जेणेकरून आपण पाहिलं 11 धावा लागल्या गेल्या स्कोर कार्डवर. सचिन लहाणे आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला आणि आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालेत राज इंगले. खोलवर पद्धतीचा चेंडू ऑन साइडला ढकलला गेला अलॉंग विथ द कार्पेट. एक धाव घेतली गेली, 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पंचांकडे अपील केली जाते. पंच दाद फेटाळतायत. एकंदरीत याही चेंडूवर मात्र मिळतायत 2 धावा. एकंदरीत नक्कीच आपण पाहतो जेव्हा चौकार आणि षटकार लगावण्यामध्ये बॅट्समन अपयशी ठरला जातो तेव्हा मात्र रनिंग बिटवीन द विकेट ही खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये आणि तेच केलं जाते भिंगारवाडी संघाच्या माध्यमातून. दोन्ही सलामीचे फलंदाज अद्यापही मैदानाच्या आतमध्ये साबूत आहेत. सचिन लहाणे आणि प्रतीक गायकर बद्दल सांगायचं झालं तर मला असं वाटतं 24 तारखेला या खेळाडूने पाली या मैदानाच्या आतमध्ये बायकर मॅन आणि बाईकचा मानकरी ठरला गेला होता. जीवनातील पहिली बाईक त्यांच्या नावावर ठरली गेली होती. त्यांच्याकडून अपेक्षा असतील, परंतु यावेळेस काय घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये, खराब चेंडू फेकला गेला आणि इथून मात्र समाचार घेण्याची संधी जरूर होती. यस, पंच आमच्याकडे वळतायत. नो बॉल साठी पंच थर्ड अंपायर कडे वळाले जात आहेत. यस, तिसऱ्या पंचांचा इशारा आला जातो. नो बॉल. पहिला बीमर चेंडू आपल्याला या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. एकंदरीत पाहायला गेला तर आयोजन कमिटी नक्कीच आम्हाला सांगतात, पंच देखील सांगतात येणारा चेंडू फ्री हिटचा चेंडू असेल. मुक्तपणे खेळण्याची संधी जरूर असणार आहे बॅटरसाठी. स्ट्रायकर एंडला सचिन लहाणे असतील, मोठं नाव क्रिकेट पटलावरील भिंगारवाडी संघाकडून. फ्री हिटचा चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर चेंडू फेकला गेला. पुनश्च चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 1 धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं जाते. याही चेंडूवर मात्र मिळतायत 2 धावा. या 2 धावेने धावफलक देखील पुढे सरसावलं जात आहे. 18 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. वडगर संघ थोड्याशा चुका करतायत जरूर क्षेत्ररक्षण करताना, परंतु या चुकांवर कुठेतरी वावर घालणं गरजेचं आहे. अद्यापर्यंत एकही चौकार, एकही षटकार लगावला गेला नाहीये आणि तब्बल मला असं वाटतंय 11 या धावसंख्येवर खेळतोय सचिन लहाणे. आणि या स्पर्धेतील 40वी दुहेरी धावसंख्या. फुलटॉस पद्धतीचा चेंडू बघा काय घडलं गेलं. लाऊड अपील केलं गेलं. पंचांनी इथे मात्र दाद स्वीकारली आहे आणि यस, पंच कमिटी देखील एकत्र येतील आणि या नियमाची किंवा या डिसिजनची अंमलबजावणी करतील. यस, इट इज बॅट कट आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे घडलं जातं. शांत वातावरण जरूर आहे, कारण आपण पाहतोय एलईडी स्क्रीनचा विचार करायला गेला. वाईट जेव्हा एलईडी स्क्रीन जेव्हा असते त्यावेळेस नजर यस, आयोजन कमिटी देखील दर्शवतात थर्ड अंपायरचा डिसिजन नसणार आहे. तुम्हाला कोणत्याच प्रकारचा रिव्ह्यू नसेल. जेव्हा LBW या प्रकारचा तुम्हाला जर अपील किंवा रिव्ह्यू घ्यायचा असेल तर
यस, आमच्याकडे स्निकोमीटर अशा प्रकारची अद्यापर्यंत कुठली टेक्नॉलॉजी आली नाहीये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, ज्या कारणाने मात्र ऑन फील्ड अंपायर जो LBW चा निर्णय देतील त्या नियमाला तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे. दिलगिरी व्यक्त करतो जरूर वडगर संघ, कारण अद्यापर्यंत टेनिस क्रिकेट या उंचीवर पोहोचला नाहीये की स्निकोमीटर किंवा आधुनिक तंत्रज्ञान जे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये वापरले जातात ते तंत्रज्ञान अद्यापर्यंत टेनिस क्रिकेटमध्ये वापरले जात नाहीयेत. यस, 19 ही धावसंख्या आपण पाहतोय. यस, रन दिली नाहीये एकंदरीत डॉट चेंडू. यस, थँक्यू अंपायर. 18 रन्स आपण पाहतोय स्कोर कार्डवर. राज इंगले पुनश्च सज्ज होतील. यावेळेस हेलिकॉप्टर उडवायचा होता अलॉंग विथ द कार्पेट. चेंडू ढकलला जातो लॉंग ऑन रिजन मध्ये, ज्या कारणाने आपण पाहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलं गेलं. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावर आहे. क्षेत्ररक्षणाची विवरचना आपण पाहिली गेली तर मॅक्सिमम 5, एकंदरीत 5 खेळाडू आपण 38 सर्कलच्या बाहेर पाहू शकता, ज्या कारणाने मात्र एक धाव सहजरित्या घेतली जातीये भिंगारवाडी या संघाच्या माध्यमातून. यावेळेसचा चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथून मात्र चूक केली जात नाहीये आणि पहिला हादरा बसला जातोय शौर्य 11 भिंगारवाडी या संघाला आणि प्रतीक गायकर या बॅटरला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातोय. ओव्हर टू DJ. जबरदस्त गोलंदाजी राहिली होती, परंतु क्षेत्ररक्षण नक्कीच मला वारंवार या गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतोय की वडगर संघाचा क्षेत्ररक्षण पहिल्या 2 षटकामध्ये विचार करायचा झाला थोडंसं खराब झाला होता, ज्या कारणाने मात्र धावा अद्यापर्यंत जर भिंगारवाडी संघाचा विचार करायचा झाला तर एकही चौकार किंबहुना एकही षटकार लगावू शकले नाहीयेत. तरी देखील 19 धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय राज इंगले यांच्या माध्यमातून केला जातोय. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रशांत गायकर इन ॲट नंबर 3. खोलवर पद्धतीचा चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं फंबलिंग आणि इथून मात्र मी वारंवार या गोष्टीचा उल्लेख करत होतो, वडगर संघ चुका करतात आणि या चुकांवर मात्र मिळतात या चेंडूवर 4 धावा. धन्यवाद DJ. बघा बऱ्याच उशिरा वेळानंतर आता मात्र पहिला चौकार या इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत गायकर यांच्या माध्यमातून. थोडंसं फंबलिंग, जिथे 1 धाव होती तिथे मात्र अतिरिक्त 3 धावा खर्च केल्या. मी सातत्याने उल्लेख करतो, जेव्हा वडगर संघ बॅटिंग करण्यासाठी द्वितीय सत्रामध्ये येतील तेव्हा मात्र या चुका तुम्हाला आठवतील, कारण एक धाव क्रिकेटच्या पटलावर किती महत्वाची असते हे जेव्हा तुम्ही द्वितीय सत्रामध्ये जेव्हा बॅटिंग करायला याल ना तेव्हा तुम्हाला समजतील, तेव्हा मात्र तुम्हाला एक धावेचं महत्व कळणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपला. अखेरीस शौर्य 11 भिंगारवाडी या संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1 गडी बाद 23 ही धावसंख्या. नवीन गोलंदाज आपण पाहतोय सांगी कोट्यातील 3रं षटक हाताळण्यासाठी वडगर संघाकडून आपण पाहतोय प्रकाश नाईक यांच्या वाट्याला मात्र 3रं षटक आलं जात आहे. प्रकाश नाईक पाहणं गरजेचं कशा प्रकारे गोलंदाजी करतील. सचिन लहाणे अद्यापपर्यंत मैदानाच्या आतमध्ये साबूत आहेत, त्यांच्याकडून जरूर अपेक्षा असतील शौर्य 11 भिंगारवाडी या संघाला. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. यावेळेस
अगदी शरीरावर चेंडू फेकला गेला होता आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला एकंदरीत पाहायला मिळाली. पुनश्च आपण पाहतोय भिंगारवाडी संघाच्या माध्यमातून एक धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं जातंय आणि या इनिंग मधील अद्यापर्यंत पाहायला गेलं तर माझे साथी समालोचक साथी स्कोरर मला सांगतायत 8 वेळा दुहेरी धावा धावून काढल्या गेल्यात, त्या म्हणजे भिंगारवाडी संघाच्या माध्यमातून. मात्र एक चौकार आपण पाहिला होता मागील षटकामध्ये. एकंदरीत चांगली रनिंग बिटवीन द विकेट सातत्याने आपल्याला पाहायला मिळते भिंगारवाडी संघाच्या माध्यमातून. गोलंदाजीचा विचार करायचा झाला चांगल्या टप्प्यांवर गोलंदाजी होते वडगर संघाच्या माध्यमातून, परंतु क्षेत्ररक्षण कुठेतरी तुम्हाला सुधारावा लागणार आहे. अद्यापर्यंत वेळ शिल्लक आहे. खोलवर पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने खेचलाय, धावची थोड्याची संभावना जरूर होती, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये प्रशांत गायकर वेळेच्या अगोदर पोहोचले गेलेत. एकंदरीत हा चेंडू येतो निर्धाव आणि बऱ्याच उशिरा वेळानंतर एक निर्धाव चेंडू फेकला जातोय. 26 ही धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर. तिसरं षटक सुरुवात आहे. पुनश्च प्रकाश नाईक लेफ्ट आर्म राउंड द विकेट. यावेळेस खोलवर पद्धतीचा चेंडू अलॉंग विथ द कार्पेट फेकला जातोय. खूप दूरवरून क्षेत्ररक्षक तैनात येत आहेत आणि इथून मात्र धावची तोड्याची संभावना मात्र रोखली जात नाहीये. आता मात्र फलंदाज बाद होतोय प्रशांत गायकर. जे आपण पाहायला गेलं तर ज्या बॅटरनी या इनिंग मधील पहिला चौकार लगावला होता प्रशांत गायकर, त्याला मात्र मैदानाचा ताबा सोडावा लागला आणि एका चेंडूच्या मोबदल्यात त्यांनी 4 धावा जमा केल्या होत्या आपल्या संघासाठी. त्याच बॅटरला आपण आउट होताना पाहिलं गेलं. आता मात्र नवीन बॅटर साहिल लहाणे, सचिन लहाणे आणि साहिल लहाणे ही जोडी मैदानाच्या आत आपण पाहतोय. सचिन कडून जरूर अपेक्षा असेल दोन्ही बंधुराज यस तालमेल जोडलं गेलं पाहिजे भिंगरवाडी संघाच्या माध्यमातून. जर विचार करायचा झाला घरी बसल्या प्रेक्षक वर्ग त्यांचे पाठी राखे देखील अपेक्षा करत असतील की या जोडीने आमच्यासाठी काहीतरी कमालीची भूमिका बजावली गेली पाहिजे. अगो टप्प्याचा चेंडू यस चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होतो यशस्वी आणि इथून जातो चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. या षटकामध्ये यशस्वी फटका. ज्या बॅटरला 2 षटकामध्ये थांबून ठेवलं गेलं होतं तो सचिन लहाने आपले हात खोलतो. यावेळी समोरच्या दिशेने चेंडूला टोलवलं गेलं. मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते, परंतु एक धाव काय रोखली गेली नाहीये आणि एकेरी धावेने स्ट्राईक देखील रोटेट केली जाते. एकंदरीत विचार करायचा झाला धावसंख्येचा आपण 34 रन्स 34 ही धावसंख्या आपण पाहतोय. तिसरं षटक अद्यापर्यंत प्रगती पथावर आहे आणि 34 ही धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर. 2 गडी बाद 34 ही धावसंख्या आपण पाहतोय शौर्य 11 भिंगारवाडी संघाच्या माध्यमातून. साहिल लहाणे या बॅटर कडून देखील अपेक्षा असणार आहेत त्या भिंगारवाडी या संघाला. वडगर संघ आपण पाहतोय गोलंदाजीसाठी प्रकाश नाईक ज्यांच्या गोलंदाजीवर एक षटकार लगावला गेला आहे या षटकामध्ये. यावेळेस बघा काय घडला गेलं. बॅकफुटला आले गेले, कट करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला जातोय आणि चेंडू विसावला जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि इथून मात्र साहिल लहाणे बॅक टू द डकआउट आणि अजून एक फलंदाज बाद.
DJ साईनाथ पाटील आपण पाहतोय प्रयत्न चांगला होता, कारण बॅटरनी पाहिलं होतं ऑफ साईडच्या दिशेने जर विचार करायला गेला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये फक्त एक 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक आहे. या फील्ड पोझिशनचा फायदा उठवायचा होता साहिल लहाने याला, आणि त्या मोहापुढे मात्र त्याला आपली विकेट गमावी लागली गेली. आणि एकंदरीत पाहिलं गेलं तर गोल्डन डकचा देखील शिकार ठरला गेला, तो म्हणजे साहिल लहाने. आता मात्र नवीन बॅटर आपण पाहणार नितीन गायकर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक गोट्यातील 4थं षटक देखील सुरुवात होईल. स्लॉग ओव्हरचं षटक रोहित पवार. पहिला चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. यस, इट इज अ मॅक्सिमम रन, 6 धावा. नक्कीच भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये अयोध्यामधील श्रीरामचं मंदिर या नावाचा सातत्याने उल्लेख केला जाईल, आणि खरोखरी श्रीराम या नावाचा गजर केला गेला. अगदी ज्या क्षणाची कित्येक आपण पाहिलं गेलं तर प्रत्येकाने तब्बल 500 वर्षापासून मेहनत केली गेली, आणि त्या अखेरच्या क्षणाला 22 तारखेला आपण पाहिलं गेलं अयोध्यामध्ये श्रीराम मंदिराचं उद्घाटन केलं गेलं. आणि ज्या क्षणाची आतुरतेने आपण वाट पाहिली तो क्षण आपण अयोध्यामध्ये पाहिला गेला. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं गेलं या चेंडूवर बघा काय घडलं गेलं. सचिन लहाने या चांगल्या बॅटरला आपण अगदी पहिल्या षटकामधून थांबून ठेवलं गेलं होतं, परंतु या षटकामध्ये त्यांनी आपले हात खोलले गेले आणि बॅक टू बॅक 2 षटकार लगावले गेले. 14 चेंडू मध्ये 34ला धावा अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. यावेळेस बघा पंच आमच्याकडे वळतायत. क्रिकेट पटलावरील नियम क्रमांक 21 उल्लंघन केलं गेलंय. यस, इट इज अ नो बॉल, बीमर चेंडू. आणि यावेळेस पंचांनी दंडित केलं गेलं. यस, फर्स्ट बीमर बॉल ऑफ दी ओव्हर. एकंदरीत पाहिलं गेलं तर क्रिकेट पटलावरील मुख्य नियम, ज्या नियमाचा आपण सातत्याने उल्लेख केला गेला पाहिजे, एका ओव्हरमध्ये एकापेक्षा जर तुम्ही जास्त बीमर चेंडू फेकले गेले तर गोलंदाज दंडित केला जाईल. त्याला मात्र त्या मॅच मध्ये गोलंदाजी दिली जाणार नाहीये. फ्री हिटचा चेंडू अलॉंग विथ द कार्पेट खेचला गेला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला ढकललं गेलं. एकापेक्षा फारसं काही मिळणार नाहीये, परंतु ही नक्कीच जमेशी बाजू असेल भिंगारवाडी संघाच्या माध्यमातून, कारण सचिन लहाने यासारख्या बॅटरला स्ट्रायकर एंडला आणलं गेलं. 45 रन्स आपण पाहतोय, 49 रन्स सॉरी. टप्प्याचा चेंडू, गुड लेंथ पद्धतीचा चेंडू शरीराच्या दिशेने फेकला गेला होता. आणि या स्पर्धेतील 150 वा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. नक्कीच मला या आमच्या गुणलेखाचं मला कौतुक करावं असं वाटतंय. प्रत्येक चेंडूचा, प्रत्येक येणाऱ्या बॉलचा हिशोब घेतला जातोय. यावेळेचा चेंडू समोरच्या दिशेने उडवला गेलाय. सेफ लँडिंग केली जाते चेंडूची, आणि चेंडूची उचलपट्टी करण्या अगोदर मात्र मिळतायत 2 धावा. आणि या 2 धावेने या इनिंग मधील 50 धावा देखील संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळतील. 51 रन्स आपण पाहतो स्कोर कार्डवर. अद्यापर्यंत ही शेवटचा षटक. सचिन लहाने कौतुक करावं असं वाटतं या बॅटरचं, कारण पहिल्या काही षटकामध्ये त्याला थांबवलं गेलं होतं, परंतु या निर्णायक षटकामध्ये हाणामारी केली आहे रोहित पवारच्या अगेन्स्ट सचिन लहाने या बॅटरने. वेळेचा चेंडू समोरच्या दिशेने उडवला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकापेक्षा 2 धाव घेण्याचा मोह मात्र आवरला गेला नाहीये, परंतु एका धावेवर इथे समाधान मानावं लागणार आहे. एकंदरीत 4 षटकाचा वाजवी खेळ संपला. अखेरीस शौर्य 11 भिंगारवाडी या संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 52 रन्स, 52 ही धावसंख्या. आणि जिंकण्यासाठी आपण
नक्कीच वडगर या संघाला पाहणार दुसऱ्या सत्रामध्ये 53 धावांची गरज असेल. धन्यवाद. कारण एकंदरीत असेल उमरोली संघ आणि बेलवली संघ आपण यायचं आहे नाणेफेकीचा कौलासाठी. दुसऱ्या फेरीतील मॅच नक्की सुरुवात होतील आणि आयोजकांच्या माध्यमातून सूचना येतात पुढील दुसऱ्या फेरीतील ज्या मॅचेस होतील त्या अर्थातच 3 षटकांच्या होतील. याकडे देखील क्रिकेट रसिकांनी आणि क्रिकेट जे खेळाडू आहेत आमचे ज्या टीम्स आहेत त्यांनी देखील या गोष्टीची दखल घेतली गेली पाहिजे. 3 षटकाच्या मॅच होतील दुसऱ्या फेरीतील. चला तर उमरोली आणि बेलवली या दोन्ही संघाला माझा पहिला कॉल असेल की आपण यायचं आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या समालोचन कक्षामध्ये. बघा 4 षटकाचा खेळ संपला गेला. 52 धावसंख्या पाहिली गेली ती म्हणजे भिंगारवाडी या संघाच्या माध्यमातून. कौतुक करेन मी सचिन लहाणे या बॅटरचं. तब्बल 38 धावसंख्या त्यांनी उभारल्या गेल्यात. वैयक्तिक 38 धावा आपल्या संघासाठी एकेरी हाती लढा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून घडलं गेलं ते म्हणजे भिंगारवाडी या संघाच्या माध्यमातून. आणि आयोजकांच्या देखील आम्हाला सातत्याने सूचना येतात की वाईल्ड कार्ड एंट्री ज्या संघाला मिळाली आहे आजच्या दिवसामध्ये तो म्हणजे शौर्य 11 भिंगारवाडी संघ. आणि त्या संघानं तब्बल 52 धावा जमा केल्या गेल्यात आणि 53 धावांचं आव्हान ते समोर ठेवलं गेलं ते म्हणजे वडगर या संघाच्या समोर. आणि नक्कीच आयोजकांकडून देखील सूचना येतात. सांगडे संघाच्या पहिल्या फेरीमध्ये 52 मला असं वाटतंय 53 रन्स झाल्या होत्या. एकंदरीत जर वडगर संघ जर 54 धावा जर जमा करू शकला तर त्यांना मात्र पहिल्या फेरीमधून म्हणजे अर्थातच दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना बाय मिळाली जाईल. याकडे देखील वडगर संघाने या गोष्टीची नोंद केली गेली पाहिजे. चला बेलवली संघाचा संघनायक आलेला आहे. मी उमरोली उमरोली संघ उमरोली संघाचा जर कर्णधार असेल त्यांच्यापर्यंत जर आमचा आवाज जात असेल तर नक्कीच नाणेफेकीच्या कौलासाठी यायचं आहे. कारण बेलवली संघाचा संघनायक आलेला आहे. मॅच अगदीच 2 ओव्हर संपायच्या अगोदरच तुम्हाला यायचे. आम्हाला या देखील गोष्टीकडे तुम्ही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. 2 षटकांच्या आतच तुम्हाला यायचं आहे या सूचना येतात. यापुढील मॅच द्वितीय फेरीतील मॅच नक्कीच 3 षटकांच्या असतील. याकडे देखील तुम्ही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. उलट मॅचच्या दिशेने आपण पाहतोय 4 षटकं आणि 53 धावांची गरज ती म्हणजे वडगर संघाला.
पहिला चेंडू अकोट टप्प्याचा चेंडू बॅटची वरची कडा बघा काय घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरुवात पहिल्या चेंडूवर मात्र मिळतायत वडगड संघाला 4-4-4 आणि 4 धावा. डीजे 4 षटक आणि 53 धाव्यांची गरज. अगदीच जर 54 धावा काढल्या वडगर संघाने तर त्यांना बाय दिली जाईल द्वितीय सत्रामध्ये. यावेळेस बघा काय घडलं गेलं समोरच्या दिशेने चेंडूला उडवलं गेलाय चेंडू जाते वन बाउन्स सीमारेषा बाहेर. यस इट इज अ बाउंड्री 4 धावा. डीजे सातत्याने आमचे साथी गुणलक आम्हाला सांगतायत या स्पर्धेतील कालच्या आणि आजच्या दिवसातून विचार करायचा झाला रोहित पाटील हा 7वा बॅटर ठरलाय ज्याच्या माध्यमातून लगातार पहिल्या 2 चेंडूवर चौकार लगावले गेले. खूप खूप आभार. जेव्हा असे गुणलेखक आमच्या समोर जोडले जात आहेत तेव्हा मात्र आम्हाला खूप चांगली मजा येते समालोचन करण्यासाठी. हवेळेचा चेंडू अलॉंग विथ द कार्पेट ढकललं गेलं लॉंग ऑफ रिजन मध्ये. 1 धाव घेतली गेली 2 धावा घेण्याचा प्रयत्न ज्या चुका केल्या गेल्या आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करताना वडगर संघाला त्या चुका आता मात्र केल्या जात आहेत. जिथे 1 धाव होती कदाचित या एका धावेवर जर चांगली चेंडूची उचलपट्टी केली असती तर चेंडूची चांगली फेकी केली असती चांगलं कलेक्शन केलं गेलं असतं तर एकापेक्षा फारसं काही जास्त मिळालं गेलं नसतं. परंतु इथून मात्र चूक केली गेली. त्यावेळेस कुठला टेक तमाशा देख आडव्या बॅटने चेंडूला ढकलला गेला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. यस इट इज अ बाउंड्री. पुनश्च चेंडू जातोय चौकारासाठी. तुम्हाला दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण पाहणार. एकीकडे उमरोली संघ आणि दुसरीकडे असतील बेलवली संघ. दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचं कौल केलं जाईल. अनिलजी काटावले आणि खाणे साहेबांच्या हस्ते नाणेफेकीचं कौल केलं जातोय. चांगली सुरुवात एकंदरीत पाहायला गेलं तर यस बेलवली संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला जो निर्णय असेल त्या निर्णय सांगायचा आणि मैदानाच्या आत उतरायचं. बघा काय घडलं गेलं स्कूप करायचा होता तिलक रत्न दिलशांची आठवण करून द्यायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क नाहीये आणि इथून मात्र रोहित पाटील जो चांगली बॅटिंग करत होता त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवला जातोय साहिल लहाडे यांच्या मार्फत. डीजे बघा काय घडलं गेलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. साहिल लहाणे पहिल्या 4 चेंडूचा विचार करायचा झाला तर तब्बल 14 धावा खर्च करून बसला होता आणि कमबॅक करणं नक्कीच गरजेचं होतं कारण 4 षटक आणि 52 धावा जमा केल्या होत्या भिंगारवाडी संघानं आणि 53 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे वडगर या संघाच्या समोर. आणि अशा वेळेस चांगली सुरुवात आपण पाहिली गेली ती म्हणजे रोहित पाटील अर्थातच वडगर संघाच्या माध्यमातून 14 धावसंख्या. सचिन पुनश्च सज्ज होतील. साहिल माफ करा. यावेळेस नवीन बॅटर आपण पाहतोय राज असतील. समोरच्या दिशेने चेंडूला ढकललं गेलं अलॉंग विथ द कार्पेट आणि या चेंडूवर मात्र मिळाली जाती 1 धाव. एकेरी धावेने धावसंख्येचा धावफलकाचा विचार करायचा झाला
15 ही धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवर एका षटकाच्या अखेरीस ती म्हणजे वडगर या संघाची. ओव्हर टू डीजे. धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर 4 षटक आणि 53 धावा. अगदीच विचार करायचा झाला 13.25 धावसंख्येची सरासरी गाठायची वडगर संघाला आणि अशा वेळेस 15 धावा लागल्या गेल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. ज्या धावा गरजेच्या होत्या वडगर संघाला त्या धावा आल्या गेल्यात पहिल्या षटकामध्ये. आता मात्र नवीन गोलंदाज यांना आमंत्रित केले गेले सचिन लहाणे. ज्या बॅटरनी भिंगारवाडी संघासाठी तब्बल 18 चेंडूमध्ये 38 धावा कुठल्या, त्याच्या खांद्यावर मात्र आता जिम्मेदारी आली गेली आहे गोलंदाजी करण्याची. तोच सचिन लहाणे गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू वेग 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 आणि फक्त वेग पाहायला गेला. जबरदस्त गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली गेली. अवे फ्रॉम द बॉडी फेकला गेला. बॅटर आपण पाहायला गेला तर राज इंगले स्ट्रायकर एंडला होते. बॅकफुटला जाऊन त्यांना कट करायचा होता. बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क नाही आहे. एकंदरीत हा चेंडू येतोय निर्धाव. चांगली सुरुवात सचिन लहाणे. कौतुकास्पद चेंडू. पुनश्च खोलवर पद्धतीचा चेंडू. बघा काय घडला जातोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये सचिन याने पाहिलं होतं की पहिल्या षटकामध्ये साहिलने धावा जास्त खर्च केल्या होत्या आणि या धावांवर पूर्ण विराम करण्याचं काम या दुसऱ्या षटकामध्ये करण्यासाठी सचिन याच्या वाट्याला गोलंदाजी आली होती आणि तशाच प्रकारची गोलंदाजी केली जाते. सचिन लहाणे ऑलराऊंडर या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील भिंगारवाडी संघाच्या माध्यमातून, ज्यांनी मात्र या दुसऱ्या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम केलं जात आहे. पुनश्च खोलवर पद्धतीचा चेंडू, परंतु आउटफील्डचा फायदा. चेंडू जाते लॉंग स्टॉप रिजन मध्ये. यस, इट इज अ बाउंड्री बाईजच्या स्वरूपात. मात्र मिळाली जाते नशिबाची साथ, ती म्हणजे वडगर संघाला. उसळी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळते आणि तेच घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. सचिन लहाणे जेवढं कौतुक कराल तेवढं कमी आहे. चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली आणि तशाच प्रकारची गोलंदाजी देखील. अक्षरशः ऑलराऊंडर या भूमिकेमध्ये मला या संघामध्ये का खेळवलं जातं, या संघामध्ये मी या आपल्या संघामध्ये का एक टॉप ऑर्डरचा खेळाडू म्हणून माझी नेमणूक केली जाते, याचं प्रात्यक्षिक उदाहरण पेश करताना आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे सचिन लहाणे. जबरदस्त गोलंदाजी. आता मात्र विचार करायचा त्याला बऱ्याच उशिरा वेळानंतर स्ट्राईक रोटेट केली जाते. प्रकाश नाईक अगदी सलामीला आलेले फलंदाज, त्यांच्या वाटेला पहिला चेंडू फेस करण्याची संधी. डावकऱ्या हाताचे फलंदाज. 14 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. मॅच खूप पोंडी आहे आतापर्यंत. वेळेस चेंडूला हलक्या हाताने ढकललं गेलं. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकापेक्षा फारसं काही मिळणार नाहीये. बॅटरनी नक्कीच ओळखलंय सचिन चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतात आणि या गोलंदाजाला सन्मान देणं गरजेचं आहे. ज्या प्रकारची बॅटिंग आपण पाहिली पहिल्या सत्रामध्ये सचिन लहाणे यांच्या मार्फत झाली गेली, कारण पहिले 2 गोलंदाज आपण सातत्याने पाहतोय कुठल्याही टीममध्ये चांगले असतात आणि हेच वडगर संघ देखील या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील करताना दिसतात. येणाऱ्या 2 षटकांमध्ये नक्कीच हाणामारी करतील हीच अपेक्षा असेल. बघा काय घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. पुनश्च चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी. एकंदरीत हाही येतोय निर्धाव चेंडू आणि या षटकाचा विचार करायचा झाला मला असं वाटतंय मात्र बॅटच्या स्वरूपात 2 धावा खर्च केल्या आणि 22च्या 4. एकंदरीत या षटकामध्ये आल्या 6 धावा आणि 2 षटकांच्या अखेरीस वडगर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 21 रन्स आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल ती म्हणजे वडगर या संघाला. बारा चेंडू. साईनाथ पाटील पाहायला गेला तर वडगर संघाने याही गोष्टीकडे विचार करायला हवा की 12 चेंडू आणि जर मला असं वाटतंय 53 धावा कुठल्या होत्या
सांगडे या टीमनी आणि 54 धावा जर कुठल्या तर आम्हाला दुसऱ्या फेरीमध्ये बाय मिळाली जाईल. एकंदरीत 12 चेंडू आणि 34 धावांचं समीकरण जर तुम्ही मनाशी ठाम करून मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी केली तर तुम्हाला द्वितीय सत्रामध्ये बाय दिली जाईल. नशिबाचा कौल तुमच्या वाटेला लागला जाईल. याकडे वडगर संघ विचार करत असेल का, हा देखील प्रश्न असेल. कारण विचार करायचा झाला समीकरणाचा 12 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 16 ची सरासरी गाठायचे आणि इथून मात्र नवीन गोलंदाज सांघिक कोट्यातील फेकण्यासाठी आपण पाहतोय प्रतीक गायकर. पालीच्या मैदानावर याच खेळाडूने मॅन ऑफ द सिरीज बाईक पटकावली होती, परंतु बघा काय घडलं गेलं. एक धावेचा मोह आवरला नव्हता. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि पंच आमच्याकडे वळतायत. थर्ड अंपायरची मागणी केली जाते आणि टीव्ही अंपायर यस आपला डिसिजन जरूर कळवतील. यस थर्ड अंपायर नक्कीच डिसिजन दर्शवतील. यस पंच सॉफ्ट सिग्नल जो असेल तो दर्शवायचा. यस नॉट आउट, बेनिफिट ऑफ द डाऊट. क्रिकेट पटलावर अगदी जर सांगायचं झालं खूप महत्त्वाचा नियम. जर क्रिकेटचा इतिहास जर तुम्ही पाहिला असेल, ऐकला असेल तर तुम्हाला नक्कीच मी सांगू इच्छितो. ज्यांनी नसेल ऐकला त्यांच्यासाठी सांगतो. क्रिकेट या खेळाची जेव्हा सुरुवात झाली होती त्या सुरुवातीच्या काळामध्ये जे बॅटिंग करायचे त्यांना मात्र संधी दिली जायची. जे मशागतीचे काम असायचे ते मात्र गोलंदाज करायचे. ज्या अनुषंगाने मात्र बेनिफिट ऑफ द डाऊट हा क्रिकेट पटलावरील महत्वाचा नियम, ज्या नियमाच्या अंतर्गत बॅट्समनला त्याचा फेवरिझम केला जायचा आणि ज्या नियमाच्या अंतर्गत इथे मात्र फलंदाजाला इथे निर्दोष किंबहुना नाबाद घोषित केलं गेलं. यस या चेंडूवर मात्र मिळत आहेत 2 धावा. 1 धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केले जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते वडगर संघाच्या माध्यमातून. यस यावेळेस वेग होता गोलंदाजाचा विचार करायचा झाला. प्रतीक गायकर चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतायत. अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू होता निर्धाव. एकंदरीत समीकरणाचा विचार करायचा झाला येणारे 9 चेंडू आणि 28 धावांची गरज. मोठा फटका खेचायचा होता. बॅटची वरची कडा फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला जातोय प्रतीक गायकर यांच्या मार्फत आणि इथून मात्र प्रकाश नाईक बॅक टू द डगआउट आणि अजून एक हादरा बसतोय तो म्हणजे वडगर या संघाला.
भलं मोठं आव्हान असेल ते वडगर या संघासमोर. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकाचा विचार करायचा झाला 15 धावा लागल्या होत्या. याकडे विचार करेल वडगर संघ, कारण पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात करून दिली होती रोहित पाटील यांनी. तब्बल 5 चेंडूमध्ये 14 धावा कुठल्या होत्या. परंतु तदनंतर आलेले बॅटर प्रकाश असतील, राज असतील, तदनंतर विशाल असतील, फारशी कमालीची भूमिका बजावू शकले नाहीये. त्यांच्या माध्यमातून जर विचार करायचा झाला दुसऱ्या षटकामध्ये आपण मात्र पाहिल्या 2 धावा आणि या तिसऱ्या षटकामध्ये मात्र पाहिल्या 4 धावा. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपला. अखेरीस आपण पाहिल्या वडगर संघाची धावसंख्या ती म्हणजे 25 रन्स. येणारे 6 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज. एकंदरीत पाहायला गेला तर सांगडे संघ खुश असणार आहे, कारण 53 धावा जमा केल्या होत्या आणि पहिल्या फेरीतील सर्वोत्कृष्ट धावा त्यांनी या स्पर्धेमध्ये कुठल्यात. आणि नक्कीच नशिबाची साथ त्यांना जवळपास लागली गेली आहे, कारण जर वडगर संघ 6 चेंडूमध्ये 30 धावा करू शकला तरच त्यांना बाय दिली जाईल. परंतु टार्गेट अशक्य आहे. टार्गेट भलं मोठं आहे. 6 चेंडू 28 धावा आहेत आणि जर बाय हवी असेल तर 30 धावा कुटायच्या असतील त्या वडगर संघाला. यावेळेसचा चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू. राज इंगळे, आज मात्र तुमच्या बॅटला चेंडू लागला जात नाहीये. सातत्यात विचार करायचा झाला 7 चेंडू हा बॅटर खेळलाय आणि त्याच्या बॅट मधून मात्र 2 धावा अद्यापर्यंत या मैदानाच्या आतमध्ये खेळल्या गेल्या आहेत. विचार करणं भाग पडलंय आता मात्र वडगर संघाला, कारण 7 चेंडू हा बॅटर खेळलाय. 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये आलेला हा बॅटर, त्यांनी मात्र 7 चेंडू खेळून मात्र 2 धावा कुठल्यात. प्रश्न विचारले जातील वडगर संघाच्या माध्यमातून, कारण सलामीच्या फलंदाजाकडून नक्कीच अपेक्षा असतात की मोठे फटकेबाजी होणं गरजेचं असतं, परंतु त्याच्या विपरीत खेळ केला जातोय तो म्हणजे वडगर संघाच्या माध्यमातून. यावेळेस औपचारिकता शिल्लक असणार आहे. या चेंडूवर मात्र मिळतीये 1 धाव आणि जवळपास मात्र सांगडे संघ मात्र त्यांना बाय दिली जाईल. यस सांगडे संघ, कारण येणारे 4 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज. अशक्य असं टार्गेट असेल ते म्हणजे वडगर संघासमोर. पुन्हा डॉट चेंडू, डॉट. यस गोलंदाजी कौतुकास्पद. जेवढं कौतुक कराल तेवढं मात्र कमी आहे. आज मात्र पाहायला गेलं ते म्हणजे भिंगारवाडी संघाच्या माध्यमातून लगातारचा 3रा निर्धाव चेंडू. विशाल वाघे या इनिंग मधील 14 डॉट चेंडू. यस इट इज अ वाईड बॉल. नक्कीच आमचे साथी गुणलक आम्हाला सांगतायत या स्पर्धेतील 14वा बॅटर आहे ज्याच्या माध्यमातून लगातार 3 निर्धाव चेंडू खेळले गेले. ते म्हणजे विशाल वाघे ठरले या स्पर्धेतील 14वे खेळाडू ज्यांनी लगातारचे 3 निर्धाव चेंडू खेळलेत. प्रश्न विचारले जाणार आहेत. नक्कीच वडगर संघ दुःख त्यांच्या अगदी डोंगर त्यांच्या अगदी खांद्यावर कोसळलाय, कारण पहिला जर रोहित पाटील याचा विचार करायचा झाला तदनंतर एकही चौकार लगावू शकला नाहीये आणि निराशाच्या उंबरट्यावर येऊन टेपला गेलाय. यावेळेस आडव्या बॅटने खेचलाय. बऱ्याच उशिरा वेळानंतर चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय आणि मला असं वाटतं पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आले होते आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये हा चौकार आला जातोय. अगदी विचार करायचा झाला जवळपास 12 ते 14 चेंडू नंतर, मला असं वाटतंय 15 चेंडू नंतर चौकार आला असावा. आणि या मॅच मध्ये औपचारिकता सांगडे संघ अर्थातच तुम्हाला बाय दिली जाणार आहे. मला असं वाटतंय फुलटॉस चेंडू त्याचाही मोबदला उतरू शकले नाही. एकंदरीत वडगर संघ इथून मात्र या स्पर्धेमधून बाहेर पडताना पाहायला मिळेल आणि भिंगारवाडी संघ या स्पर्धेमधील दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय. आणि मी विनंती करेन या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच अर्थातच कोण ठरला जाईल. नो डाऊट आपण पाहणार
सचिन लहाणे प्लीज यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी 18 चेंडू आणि 38 धावा कुठल्या गेल्या त्यांच्या माध्यमातून आणि गोलंदाजी करताना देखील खूप चांगली गोलंदाजी. दुसरं षटक हाताळलं गेलं.